आज हा शेतकरी मेळावा आहे म्हणून मी आपल्याला दोन उदाहरणं देऊ इच्छितो। बीड जिल्ह्यातल्या एका पाड्यावरती आम्ही गेलो। एकत्रितपणाने 11 विधवा साहेब आम्हाला तिथे भेटल्या। त्यांना आम्ही कारण विचारली की काय कारण होतं आत्महत्येचं। तर कुणी सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं, कुणाच्या डोक्यावरचा शेतीचा बोजा वाढला होता। त्याच्यानंतर साहेब तसंच वाशिमला गेलो। वाशिमला एसपी ऑफिसला जायची संधी मिळाली। एसपी ऑफिसला एक कपाट होतं, कपाट पूर्ण भरलं होतं। सहज तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे काय आहे, तर हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आहेत असं मला त्यांनी सांगितलं। आज इतकी भयानक परिस्थिती राज्यामध्ये देशामध्ये, त्यामुळे साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारांचं सरकार येणं गरजेचं आहे। तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कृषी मंत्री या राज्याला मिळणं आवश्यक आहे। आणि मला विश्वास आहे की आता लोकसभेचे निकाल जर आपण बघितले तर येत्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा शब्द मी आपल्याला साहेब देऊ इच्छितो। शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आम्ही बघितल्या, घराघरांमध्ये वाटण्या झाल्या, शेती विभागली गेली, उत्पन्न कमी झालं। यावरती सुद्धा साहेब कृषी मंत्री असताना साहेबांनी अनेक मार्ग लोकांना सांगितले। त्यामुळे आज शेतीला जोडधंदा देऊन चांगल्या प्रमाणात उत्पन्न आपल्याला शेतीला द्यायचं आहे, हे आपण सर्वांनी मिळून लक्षात ठेवूया। अलीकडच्या काळामध्ये केंद्रामधलं राज्यामधलं सरकार आपण बघतोय, खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना खऱ्या देशोधडीला लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या केंद्र सरकारने केलेलं आहे, या राज्य सरकारने केलेलं आहे। दिल्लीमध्ये हक्क, आपल्या हक्कांसाठी पंजाब मधले शेतकरी येऊन दिल्लीत आंदोलनाला बसले, तर त्या आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून या सरकारमधल्या काही घटकांनी बोलले। आज उद्या आम्ही जर आंदोलनाला बसलो तर आम्हाला सुद्धा या सरकारमधले घटक दहशतवादी म्हणायला मागे पुढे बघणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। दुधाचे दर पडलेले आहेत, फसव्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत। सावळसगावचे अनेक लोक साहेब इथं बसलेले आहेत। मागच्या सरकारमध्ये आम्ही एका मंत्र्याकडे गेलो होतो की सावळस गावाला हक्काचं पाणी मिळावं, तर ते मंत्री म्हणले, जयंत पाटील साहेबांसह शिष्टमंडळ तिथं होतं, ते मंत्री म्हणले की जमत नसतील तर बागा काढून टाका। अशा वल्गना एका मंत्र्यानं आम्हाला शेतकऱ्यांना सांगितल्या। साहेब मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो, ज्या मंत्र्यानं आमच्या बागा काढण्याचा सल्ला आम्हाला दिला त्या मंत्र्याचा पक्ष इथून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा आम्ही आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।